सर्वांना नमस्कार। आज आमच्या शाळेतील चिमुकल्यांनी भरवलाय बाजार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग पाहूया काय काय आहे बाजारात ते। त्यांचे सगळे मित्रपरिवार या आपल्या आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो। मॅडम, तर प्रथम आमच्या उपस्थित सर्व ग्रामस्थ राणेगाव यांच्या हस्ते रिबन कापून चिमुकल्यांच्या आनंदी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले आणि बाजाराला सुरुवात झाली। आज काय आणलं कार्तिक? जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा राणेगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार या सत्रात आपण छोटासा बाजार या आमच्या शाळेच्या परिसरामध्ये पटांगणामध्ये भरत आहोत। या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांना आग्रहाची विनंती करतो की आपण आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा व्यावहारिक ज्ञान कसं आहे हे पाहण्यासाठी आपल्या शाळेचं एक नावलौकिक वाढावा म्हणून सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी शाळेच्या वतीने आग्रहाची विनंती करतो। अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्या बाजाराची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल। तरी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाच्या स्थळी हजर व्हावं। या बाजारामध्ये आमच्या शाळेतील इयत्ता 1ली पासून ते 4थी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे, नफा तोटा या गोष्टी यातून कळाव्यात यासाठी या बाजाराचे आयोजन केले जाते। हा एक अतिशय छान शैक्षणिक उपक्रम आहे ज्यामधून विद्यार्थ्यांना खरेदी विक्री या संबंधी माहिती मिळते। तुम्हाला आमच्या चिमुकल्यांचा बाजार कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। केवढ्याला एक झाडणी? 60 रुपयाला। कोणती भाजी आहे? केवढ्याला जुडी आहे? आनंदी बाजार हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी वर्षातून एकदा राबवला जातो, ज्यातून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळते। केवढ्याला जुडी कोशिंबीर? काय आणलंय? टरबूज केवढ्याला एक? 50। जरा जास्तच महाग आहे। शेंगा केवढ्याला आहेत भुईमुगाच्या? असं आहे का? ही आहे आमच्या बाजारातील खाऊ गल्ली। इथे काय काय खाऊ गल्ली मध्ये पदार्थ चला तर मग काय काय आणले मुलांनी ते पाहूया। काय आराध्या? भेळ दाखव बरं। अरे बापरे, काय केवढ्याला? बापरे, पुन्हा एकदा सांग। केवढ्याला? पुन्हा एकदा सांग। केवढ्याला आहे? पाव कुठे आहेत? काय असं फुलून
गुलाबजामुन केवढ्याला रे? काय आहे? आज शनिवार असल्यामुळे गावातील बऱ्याचशा लोकांना उपवास असतो, त्यामुळे काही मुलांनी उपवासाचे पदार्थ पण करून आणले आहेत. गावातील ग्रामस्थ देखील या चिमुकल्यांच्या बाजारासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि शाळेने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक देखील केले. काय रे भाई काय रे भाई तुम्हाला आमचा बाजार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.